36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. बोदवड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये ज्येष्ठ नागरिक हक्क आणि कायदे यावर मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी प्रतिपादन केले. यावेळी ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना यावर मार्गदर्शन केले. एखादी व्यक्ती आयुष्यभर काम करते आणि त्याला निवृत्तीनंतर आपलं आयुष्य आरामात जगायचं असतं. यामध्ये पेन्शन, वैद्यकीय सेवा आणि इतर सुविधांचा लाभ मिळतो. निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखकारक जाण्यासाठी शासन अनेक योजना राबवते. पंतप्रधान वय वंदना योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय जुनी पेन्शन योजना या योजनेअंतर्गत विधवा, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनचा लाभ मिळतो. वरिष्ठ पेन्शन विमा योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, आरोग्य सेवेसाठी राष्ट्रीय कार्यक्रम, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, नॅशनल पेन्शन सिस्टीम ही निवृत्ती बचत आणि गुंतवणुकीची योजना आहे. तसेच पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण अधिनियम 2007 या कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना प्रांत अधिकारी यांच्याकडे मुलांच्या विरोधामध्ये खावटी मागण्याचा अर्ज दाखल करून त्यांनी नातवंडे आणि मुलांच्या नावे करून दिलेली मालमत्ता पुन्हा त्यांच्या नावे करण्याचे आदेश मिळवू शकतात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोदवड दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश QNN शर्वरी होते. यावेळी ॲडव्होकेट धनराज C प्रजापती, ॲडव्होकेट KS इंगळे, सरकारी वकील संतोष कुमार कलंत्री, ॲडव्होकेट मिनल अग्रवाल यांनी आपले अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तर ॲडव्होकेट किशोर महाजन, ॲडव्होकेट CK पाटील, ॲडव्होकेट अमोल पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बडगुजर सर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणाचे योगेश पाटील, अविनाश राठोड, प्रतीक डोळस, संकेत ढोले यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षकार आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय न्यायाधीश साहेब, सर्वी साहेब, माझ्या सचिव ॲडव्होकेट सन्माननीय धनराज प्रजापती यांनी अतिशय मार्मिकपणे या कायद्याविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमास आवडते लोकांचे प्रतिनिधी म्हणून आलेले डॉक्टर सर यांचे अनुभवाची बोल अतिशय मार्मिक आणि मौलिक आहे. सन्माननीय ॲडव्होकेट KS इंगळे साहेब ज्यांनी अतिशय पोटतिडकीने उद्धान करता काय केलं पाहिजे. जे ज्येष्ठ नागरिक आहेत, वृद्ध म्हणणार की त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणेल, कारण ते खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहेत या देशाचे आणि त्यांच्या कुटुंबाचे. ज्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक नाही आहे ते घर विध्वंसाला जात केल्याशिवाय आपली ज्या ठिकाणी वृद्धाचा, ज्येष्ठाचा मान सन्मान नाही, त्या घराला काही किंमत राहत नाही. त्या घरामध्ये संपत्ती असेल, पैसा असेल, परंतु मान सन्मान नसेल. आणि हे सर्व जे आहे, जे काही मिळालं आहे तुम्हाला त्या वृद्धांच्या, ज्येष्ठांच्या सेवा सृष्टीमुळेच मिळते आहे, हेच मला सांगायचं आहे. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय सरकारी वकील कलंत्री साहेब, अग्रवाल मॅडम, CK पाटील साहेब, सन्माननीय ॲडव्होकेट दिलीप भाऊ चाळीसगावहून आलेले आणि जे जुव्या पट्ट्यातून आलेले ॲडव्होकेट KS इंगळे साहेब आणि पर्यायानं माझे जे काही कोऑर्डिनेटर आहेत इंजिनिअरचे राठोड भाऊसाहेब, पाटील भाऊसाहेब आणि दोन कर्मचारी आणि दिलीप भाऊसाहेब आणि अमोल भाऊ पाटील वकील आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत. खरं म्हटलं म्हणजे काय आहे की या देशामध्ये जी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे ती 13 कोटीच्या आसपास आहे आणि जवळपास 25% जो भरणा आहे तो ज्येष्ठ नागरिकांचा. आणि या ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्षानंतर काय मिळालं. ज्या माणसाने त्याच्या कुटुंबाकरता, या समाजाकरता, लोकांकरता पुऱ्या खस्ता खाल्ल्या आणि त्याला 60 वर्षानंतर काय मिळते तर पुराच्या तोंडाकडे पाहावं लागते की तो काही त्याला तणावाच्या पुढला पैसे देईल का, त्याला कुणीतरी अंग दुखते हो सलाईन लावले हो त्या डॉक्टरला सांग, तो पोरगा दररोज तालम करतो आहे. आई आहे, तिला डायबिटीज BP झालाय, डोळे दुखत आहे, कोणी हात धरायला चालत नाही. आणि प्रजापती साहेबांनी सांगितलं ते पत्नी म्हणते मी तुमचे कपडे धुईन, तुमच्या आईवडिलांचे कपडे आणि लुगडे धुयाकरता आलेली आहे, त्यांचे भांडे करण्याकरता मी आलेली आहे. अशी जी भावना आहे ती वृद्धाविषयी, ज्येष्ठ नागरिकाविषयी निर्माण होते आहे आणि ते दिवसेंदिवस तिच्यात वाढ होते आहे. याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत आपला समाज आहे. समाजाची जी निगेटिव्हिटी आहे ती कारणीभूत आहे. आता ज्येष्ठ नागरिकांनी करायचं तरी काय करायचं की त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये आता या वयामध्ये त्यांनी कोण कचरा घसायचे का, की त्यांना न्याय मिळण्याकरता त्यांनी खरं म्हटलं त्यांचं नजीकचं नियंत्रण कोण आहे तर ज्येष्ठ नागरिक जो आहे तो निव्वळ त्याच्या मुलाबाळावर त्याला वारसा असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर तो खावटीकरता दावा दाखल करू शकतो आणि त्याच्याकरता कोर्टातही 2 ठिकाणी तुम्हाला प्रोव्हिजन आहे.
एक म्हणजे गावठीच्या माध्यमातून कोर्टात येईल आणि ज्येष्ठ नागरिक निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत प्रांताधिकारी जो भुसावळचा आहे त्याच्याकडे तुम्ही कलम 7 नुसार अर्ज दाखल करू शकता। प्रांत ताबडतोब तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत मुआवजा मिळण्याचे लगेच आदेश करत असतो आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की 5 महिन्यापर्यंत सुद्धा त्याला शिक्षेचे प्रावधान आता नवीन 2010च्या GR नुसार करण्यात आले। म्हणजे काय की आणि लगेच त्याच्यावर निर्णय झाला नाही तर लगेच तुम्ही कलेक्टरांकडे अपील करू शकता। जो माहिती अधिकारी आहे आपला समाज कल्याण अधिकारी आहे त्याच्याकडे तुमचं अपील दाखल करू शकता। म्हणजे एवढंच कमी आणि तिच्यामध्ये काय प्रोव्हिजन केलेलं आहे जे कोर्टामध्ये प्रोव्हिजन होतं स्पेसिफिक परफॉर्मन्स मध्ये ते खरेदी खत केलाय तर उठून द्यायचं प्रोव्हिजन आहे। परंतु तुम्ही जर तो प्रांत अधिकाऱ्याकडे दाखल केला या निर्वाह कायद्या अंतर्गत 2007च्या तर तुम्ही जे काही खरेदी प्रॉपर्टी जे काही करून दिलेलं आहे ती शून्य करता येते म्हणजे ते पुन्हा तुमच्या नावावर रिव्हर्स करता येते आणि असं झालेलं आहे। बरेचसे लोक शिकलेले आहेत लोकांमध्ये समाजामध्ये पुढाऱ्या मानत असतील हे करत असतील परंतु त्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आईवडिलांना असं टॉर्चर केलं जातं की वा आमच्या नावावर करून द्या हयातीत करता येत नाही आहे तुम्ही मेल्यावर आमच्या भानगडी होतील तुम्ही करून द्या आमच्या नावावर आम्हाला बँकेचं कर्ज काढणं आहे कर्ज भेटत नाही अशा याला त्या कारणाने त्या विचाराला असं टॉर्चर केले जाते की तो म्हणतो हो हो जाऊ दे मी तुझ्या नावावर करून देतो। आता तिच्यामध्ये काय विषय आहे की सर्वात महत्त्वाचं प्रोजेक्ट साहेबांनी तुम्ही केलं म्हणजे तुमच्या हातून निघून जात असते तर मग अशा याच्यामध्ये मध्यम मार्ग काय आहे की तुम्ही मृत्यूपत्र काढा। मृत्यूपत्र मी हयात असेपर्यंत माझी सेवा करा माझ्या मृत्यूनंतर मी त्याची विल्हेवाट लावलेली सर्वांना सलोख्यानं तो विषय केला पाहिजे। आणि ज्येष्ठ नागरिक जे आहे ना खरं वाटतं म्हणजे जपान सारखा देश आहे ज्या देशामध्ये ज्येष्ठ नागरिकाला देवदूत मानलं जाते आणि ज्येष्ठ नागरिक जे आहे खऱ्या अर्थानं तो जवान आहे त्याची संपत्ती आहे। सेनापती आहेत ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शक आहे जे जे आपले पुढारी नेते वगैरे 60-70 वर्षांची वयाची आहे जे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष पदावर बसता का बसताय कारण त्यांना अनुभव आहे चांगल्या वाईटाचा अनुभव आहे म्हणून जो व्यक्ती त्याच्या बुजुर्ग व्यक्तीची त्याच्या आईवडिलांची त्याच्या घरी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची देवाप्रमाणे सेवा करेल त्याला खऱ्या अर्थानं मेवा मिळण्याचं काम होईल आणि त्याला खऱ्या अर्थानं मेवा मिळतोय हे तुम्ही समाजामध्ये बघा। ज्या ज्या व्यक्तींनी समाजामध्ये आई वडिलांना ज्येष्ठ नागरिकांना वाढीत टाकलंय बाजूला घेतलंय त्या घराची किंवा त्या व्यक्तीची दुर्दशा झालेली आहे हे लक्षात घ्या। आणि ज्येष्ठ नागरिक जे ते मार्गदर्शक आहे त्यांनी उन्हाळे पावसाळे खाल्लेले आहे ते सेनापती सारखं काम करत असतात तुमच्या टायमाला संकट येत असते तुमचे आई वडील सर्व अर्थानं पहिल्यांदा धावून येत असतात काटा त्या पोराच्या बाहेर नुसतो अश्रू मात्र त्या आईच्या डोळ्यातून येत असतात एवढं प्रेम आणि आत्मीयतेने तुम्हाला वाढवलेलं असते ते आता बऱ्याचदा जे काही शवयात्रा असते तिच्यामध्ये एक गाणं बऱ्याचदा म्हटलं जाते विसरू नको रे आई बाबा जिजवली त्यांनी काया अशा पद्धतीने म्हटलं जात असते। आणि हेच मी सांगत असतो की तुम्ही कोणी व्हा तुम्ही डॉक्टर व्हा वकील व्हा इंजिनियर व्हा जे तरुण मंडळी त्यांना माझं तेच सांगते तुम्ही कोणी व्हा जगातल्या सर्वोच्च पद तुम्ही दाखल घ्या परंतु तुमच्या आईवडिलांना ज्येष्ठ नागरिकांना आईवडिलांना ती तुमच्या घरामध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना विसरू नका त्यांची पुरेपूर तुम्ही सेवा करणं तुमचं काम आहे आणि ते केलंच पाहिजे। आणि त्याच्याकरता राज्यानं सतत जबाबदाऱ्या टाकलेल्या आहे राजनीतीच्या मार्गदर्शक तत्वाअंतर्गत 36 अंतर्गत दिलेलं आहे की प्रत्येक नागरिकांचं जे सेवा जे ज्येष्ठ आहेत त्यांचं सेवा सुश्रूषा करणं त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आहे त्यांची जबाबदारी जर ते अपयशी ठरले तर ते शासनाकडे यावे ते मार्गदर्शक आहे त्यांनी उन्हाळे पावसाळे खाल्लेले आहे ते सेनापती सारखं काम करत असतात तुमच्या टायमाला संकट येत असते तुमचे आई वडील सर्व अर्थानं पहिल्यांदा धावून येत असतात काटा त्या पोराच्या बाहेर नुसतो अश्रू मात्र त्या आईच्या डोळ्यातून येत असतात एवढं प्रेम आणि आत्मीयतेने तुम्हाला वाढवलेलं असते ते आता बऱ्याचदा जे काही शवयात्रा असते तिच्यामध्ये एक गाणं बऱ्याचदा म्हटलं जाते विसरू नको रे आई बाबा जिजवली त्यांनी काया अशा पद्धतीने म्हटलं जात असते। आणि हेच मी सांगत असतो की तुम्ही कोणी व्हा तुम्ही डॉक्टर व्हा वकील व्हा इंजिनियर व्हा जे तरुण मंडळी त्यांना माझं तेच सांगते तुम्ही कोणी व्हा जगातल्या सर्वोच्च पद तुम्ही दाखल घ्या परंतु तुमच्या आईवडिलांना ज्येष्ठ नागरिकांना आईवडिलांना ती तुमच्या घरामध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना विसरू नका त्यांची पुरेपूर तुम्ही सेवा करणं तुमचं काम आहे आणि ते केलंच पाहिजे। आणि त्याच्याकरता राज्यानं सतत जबाबदाऱ्या टाकलेल्या आहे राजनीतीच्या मार्गदर्शक तत्वाअंतर्गत 36 अंतर्गत दिलेलं आहे की प्रत्येक नागरिकांचं जे सेवा जे ज्येष्ठ आहेत त्यांचं सेवा सुश्रूषा करणं त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आहे त्यांची जबाबदारी जर ते अपयशी ठरले तर ते शासनाकडे यावं पण तशी गरज पडणार नाही। परंतु त्याकरता तुम्हीही ज्येष्ठ नागरिकांनी थोडंसं कायद्याचं आणि आपल्या मार्गदर्शनाचं थोडंसं अवगत असलं पाहिजे की अशा कोणतीही व्यवहार करताना काही
करताना तुम्ही वकिलाकडून किंवा तुमच्याशी जवळ असणाऱ्या व्यक्तीकडून तुमचं जी वहिवाट आहे, वसियतनामा जो आहे तो योग्य प्रकारे केला पाहिजे, तरच तुम्हाला तेवढी त्याची किंमत असते. नाहीतर काय होत असते की तुम्ही तुमचं आयुष्य त्या कुटुंबाला काय देत असतात, तुम्ही तुमचं आयुष्य जमिनीमध्ये घालून टाकलेलं असते, मातीत घालून टाकलेलं असतं. त्याच्यानंतर एक संपत्तीचा फार मोठा डोंगर तुमच्या मुलाबाळांकरता तुम्ही उभा केलेला असतो. म्हणजे काय आहे की त्याचे दिवस सुखी करताय, त्याच्याकरता तुम्ही तुमचे दिवस दुःखात घालताय ज्येष्ठ नागरिक. आणि काय होते की ज्या टायमाला खऱ्या अर्थाने बहार येते, तुमची पोरं त्या कुंभाड येते, तुमचा पोरगा नोकरी लागतो आणि त्या टायमाला तुम्हाला अपेक्षा असते की चांगले दिवस आले, आता अच्छे दिन आ गए, परंतु तुमचे अच्छे दिन आते तुमचे उठून दिवस घ्यायला जातात. तर म्हणून मी एक शायद त्याच्याबद्दल म्हणतो की जब वक्त गुलिस्ता पे पडा था तो खून हमने दिया. ह्या घराला ज्या टायमाला तुम्हाला गरज होती, तुमच्याकरता एक वेळ जेवण करून मी तुम्हाला शिकवलं, आई वडिलांनी एक वेळ जेवण करून त्यांना शिकवलं, ते पैसे बाजूला टाकले. जब वक्त गुलिस्ता पे पडा था तो खून हमने दिया. अरे बाहर आई तो कहते तेरा कुछ काम नहीं. म्हणून याकरता ज्येष्ठ नागरिकांनी खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे आणि त्यांच्या जे मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांनी आई वडिलांचा विचार केला पाहिजे की ह्या माणसानं आपल्यासाठी किती खस्ता खाल्ले आहे आणि हाही विचार केला पाहिजे. आणि हे करत असताना तरी काही लोक ऐकत नाही, म्हणून कायद्यानं त्यांच्यावर एक जबरदस्त बडगा ठेवलेला आहे. आणि तुम्ही शासनाचं, या महाराष्ट्र राज्याच्या त्या कायद्याचं टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे की तुमची प्रॉपर्टी सुद्धा ऐकत नाही का, मोठं नाही, एजीएमकडे अर्ज टाका, महिनाभरामध्ये टाइम पार केलेला आहे, लगेच तुम्हाला तर पैसे दे नाहीतर रिटर्न. एवढी ताकद या शासनानं दिलेली आहे, कायद्याने दिलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने म्हटलं जाते किंवा कोर्टामध्ये, कोर्ट कचेऱ्यामध्ये तारीख तुम्ही पुढं काय घसरणार आहे, त्याच्याकरता एजीएम हे नदीचं नियंत्रण दिलंय. प्रांत जसं बोलतो भुसावळ प्रांत आहे, तुम्ही ताबडतोब तुमची प्रॉपर्टीचा अर्ज की हे प्रॉपर्टी या नावावर केलेले आहे आणि याला हे दिवस करून द्या. अशा पद्धतीने ती जबाबदारी आहे त्या मुलांवर, त्यांचं ते कर्तव्य नवे त्याचं कर्तव्यच आहे ते. आणि जे कर्तव्याला विसरले त्याला कायद्याचा दणका बसल्याशिवाय राहत नाही. म्हणून नागरिकांनो तुम्ही जागरूक असलं पाहिजे. जर तुमच्या हातून वसियत निघून गेली असेल तर तुम्ही कायद्याचा आधार घ्या. तुम्हाला मोफतमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये माझ्या वकील बांधवांची मी चर्चा केली, सगळ्या वकील बांधवांनी एका सुगाने सांगितलं विनामूल्य बोरगोड तालुका वकील संघ विनामूल्य तुम्हाला तुमचे कायद्याचा अर्ज वगैरे टाकण्याकरता तयार आहे. विनामूल्य या गोष्टीचं तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून तुमच्याकरता तुमचे कुटुंब नसेल पण हे वकील लोक तयार आहेत, तुमचे मुलं बाळ म्हणून काम करतील. कारण तुम्हाला तेवढाच अधिकार आहे, तुम्ही आमच्याकरता मार्गदर्शक आहे, तुम्ही आमच्याकरता देवतुल्य आहात. म्हणून जे भारतामध्ये जे वयोवृद्ध आहे आणि इथं आलेल्या वयोवृद्ध सगळे जे लोक आहेत त्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी तेवढी तरी तत्परता दाखवली आणि या कार्यक्रमाला उपस्थिती दिली. खऱ्या अर्थानं आपल्या याच्यामध्ये सुजलाम सुफलाम जो देश आहे तो त्यामुळे होत असतो ज्या टायमाला तुमच्या घरातल्या व्यक्ती ते कुटुंब कसं आहे याची ओळख जर एका मिनिटात करायची असेल तर त्या कुटुंबातल्या त्या वृद्ध माणसाचे काय त्याची परिस्थिती आहे ते पहा. त्या कुटुंबाच्या परिस्थितीत जर त्या माणसाला गादी पलंगावर बसलेला असेल, तो म्हातारा बसलेला असेल, ती आजी बसलेली असेल तर समजून जायचं की ते कुटुंब सदन आणि चांगलं आणि विचारशील कुटुंब आहे, नैतिकता पाळणारं कुटुंब आहे. अशा पद्धतीने तुम्ही लोकांनी तुमच्या हक्क अधिकारांना पुन्हा चॅलेंज केलं पाहिजे, पुन्हा आले पाहिजे. आणि तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला काय ₹1 विनामूल्य जे लोक सहकार्य करायला तयार आहे. ज्येष्ठ नागरिक दिनी हा सर्वात मोठा ज्येष्ठ नागरिकांचा सप्रेम भेट आहे आमच्या वकील संघाकडून, आमच्याकडून. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. खरंच अर्थानं हा जे कायदा आहे बडोदा साहेब तुमची धन्यवाद व्यक्त करतो. ज्या टायमालाही गरज पडेल तुमच्या वृद्धांच्या कार्यक्रमामध्ये किंवा फंक्शन असेल, ज्या ठिकाणी तुमचा ॲन्युअल काही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आम्हाला बोलवतो. आम्ही सर्व लोक तिथे येऊन तुम्हाला मार्गदर्शन करू. प्रसंगी तुमच्या याला विनाप्रसंगी ज्या लोकांना खरंच अडचण असेल त्या ठिकाणी त्या ताबडतोब त्यांचे फॉर्म भरून त्यांचं काम करून देऊ. एवढं न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी ईश्वर माने, जळगाव, बोदवड.